नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि आज एका नव्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय. आज मी सध्या आलेलो आहे पुण्याच्या एका लय भारी ठिकाणी, म्हणजे माझ्या लहानपणीच्या काही आठवणी या ठिकाणाशी निगडीत आहेत. म्हणजे त्यावेळी इथं मी काही डिरेक्टली आलो नव्हतो, पण टी व्हीवर या ठिकाणाबद्दल पाहिलेलं होतं आणि या ठिकाणातल्या त्या काळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या गोष्टी आजही माझ्या मनामध्ये जसाच्या तशा कोरलेल्या आहेत. त्याच गोष्टींचा थोडा उलगडा करण्यासाठी, म्हणजे त्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. तर मी आहे सध्या पुण्यातल्या नेहरू स्टेडियममध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्टेडियम एकीकडे होतं हे 2005 पर्यंत, आणि त्याच्यानंतर मग या ग्राउंडवरून शिफ्टिंग करून तिकडे गहुंजेला नवीन इंटरनॅशनल पुण्याचं स्टेडियम उभारण्यात आलं. तेव्हापासून या स्टेडियमवरच्या मॅचेस कॅन्सल करण्यात आल्या, म्हणजे इकडे मॅचेस तेव्हापासून होत नाहीत. पण 2005ची जी शेवटची मॅच झाली होती ना, ती मॅच मी लाईव्ह टी व्हीवर पाहिलेली होती. त्यावेळी दूरदर्शनवर त्या मॅचेस लागायच्या. त्या मॅचबद्दल पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि त्याचप्रमाणे नेहरू स्टेडियम सध्या कसं आहे आणि नेहरू स्टेडियमवर सध्या काय चालतं हे सगळं ना आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या मी नेहरू स्टेडियमच्या अगदी बाहेर आहे आणि बाहेरनं तुम्हाला दिसतंय का, हे सगळं नेहरू स्टेडियम आहे. तर इकडे जुना हा क्रिकेटचा स्कोर बोर्ड आहे. नेहरू स्टेडियमच्या स्टँड्समध्ये येऊन बसलो. एकेकाळी या स्टँड्सवर खुर्च्या वगैरे असायच्या आणि इथे इंटरनॅशनल मॅचेस व्हायच्या. सध्या हे जे ग्राउंड आहे ते लोकल प्लेयर्ससाठी, म्हणजे इथले जे काही क्लब्स आहेत त्या क्लबच्या प्रॅक्टिससाठी इकडे यूज केलं जातं. मागे तुम्हाला दिसतंय की प्रॅक्टिस सुरू आहे काही मुलांची. आणि 2005ची गोष्ट मला आठवते, म्हणजे 2005ला इकडे शेवटचा जो सामना झालेला होता तो इंडिया आणि श्रीलंका या संघामध्ये खेळण्यात आलेला होता. आणि ती मॅच जी आहे ती मी लाईव्ह मॅच त्यावेळी नॅशनलवर लागायची आणि ती मॅच मी पाहिलेली आहे. त्या मॅचमध्ये सांगायचं झालं तर मारवान अट्टापटून चांगली खेळी केली होती. आय थिंक 80 रन्स वगैरे काढल्या होत्या. आणि भारतासमोर जे टोटल होतं ते चेस करण्यासाठी ज्यावेळी भारतीय संघ मैदानात उतरला त्यावेळी भारताचा जो कर्णधार होता तो राहुल द्रविड होता. नुकताच म्हणजे सौरव गांगुलीनं कॅप्टन्सी हँडओव्हर केली होती आणि राहुल द्रविड त्यावेळी इंडियाचा कर्णधार होता. महेंद्रसिंग धोनी नुकताच त्यावेळी आलेला होता. आणि ही सिरीज आहे, त्या सिरीजमधल्या जयपूरच्या मॅचमध्ये धोनीनं 183 रन्स काढल्या होत्या. त्याच सिरीजमधली आय थिंक 5वी मॅच इथं होती आणि त्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनं शेवटला 2 षटकार ठोकून हा सामना जिंकलेला होता. म्हणजे राहुल द्रविडनं 63 रन्स काढल्या होत्या आणि वेणुगोपाल राव आणि महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना या तिघांनी शेवटी ती मॅच 45व्या ओव्हरमध्ये आय थिंक जिंकलेली होती. आणि त्याच मॅचमध्ये अजित आगरकरनं 5 विकेट घेतलेल्या होत्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील या मॅचमध्ये देण्यात आलेला होता. आणि एक गोष्ट मला अजून आठवते, म्हणजे ज्यावेळी आगरकरला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी प्रेझेंटेशन जी सेरेमनी असते तिथे बोलवण्यात आलं, त्यावेळी ICCचे अध्यक्ष आय थिंक शरद पवार साहेब होते आणि ते तिकडे उपस्थित होते. आणि रवी शास्त्री त्यावेळी तिकडे होस्टिंग करत होता. तर पवार साहेबांनी रवी शास्त्रीला सांगितलं की आगरकरला थोडं मराठीत बोलायला. आणि मग रवी शास्त्रीनं अजित आगरकरला विचारलं की तुला पुणा कसा वाटतो, आणि मग अजित आगरकर बोलला की नेहमीच मला पुणा चांगला वाटतो. तर ती एक मेमरी आहे जी मला अजून आठवते. त्यामुळं या मैदानावरचा तो सामना मला नेहमी आठवणीत राहिलेला आहे. त्याच्या आधी 2003 मध्ये अजून इकडे सामना झालेला होता. तोही सामना मी पाहिलेला होता. तो म्हणजे इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांची एक ट्राय सिरीज व्हायची आणि TVS कप तो होता. त्यामधली न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाची मॅच झाली होती. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजय झाला होता. सुरुवातीला आय थिंक ख्रिस क्रेन्सनं शतक केलं होतं आणि त्याच्यानंतर मग धावांचा पाठलाग करताना त्या मॅचमध्ये मायकल क्लार्कनं आय थिंक 70 रन्स बनवल्या होत्या आणि मायकल बेवननं 50 केली होती आणि तो सामना त्यांनी ऑस्ट्रेलियाला जिंकून दिलेला होता. तर हे 2 सामने या ग्राउंडवर जे लाईव्ह त्यावेळी झालेले होते ते मी लाईव्ह टी व्हीवर पाहिलेले होते. या आठवणी माझ्या या ग्राउंडशी निगडीत आहेत. तर 1984 मध्ये या ग्राउंडवर पहिला सामना खेळण्यात आला होता इंडिया आणि इंग्लंडमध्ये, आणि तो सामना इंग्लंडने जिंकलेला होता. त्याच्यानंतर 1987 मध्ये
सुद्धा या ठिकाणी भारत आणि पाकिस्तानचा सामना झालेला होता आणि त्या सामन्यामध्ये भारत तो सामना गमावलेला होता, म्हणजे पाकिस्तानने तो सामना जिंकलेला होता. वर्ल्ड कपच्या सुद्धा इकडे 2 मॅचेस झाल्यात, 1987 मध्ये आणि 1996चा वर्ल्ड कप. आणि इंडियाची मॅचेस नव्हत्या त्यामध्ये 1996च्या वर्ल्ड कपमध्ये केनिया वर्सेस वेस्ट इंडिज इथे सामना झालेला होता आणि त्याच्यामध्ये केनियानं पहिला बॅटिंग करताना 166 रन्स केलेल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करताना आपला जो वेस्ट इंडिजचा संघ होता तो फक्त 93 रन्समध्ये ऑल आउट झाला होता. म्हणजे केनियासारख्या दुबळ्या संघानं वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला या ग्राउंडवर तो सामना हरवलेला होता. तो वर्ल्ड कपचा 1996चा सामना याच मैदानावर झालेला होता. तर या ग्राउंडवर बऱ्याच आपल्या इंडियन क्रिकेटरनी सेंचुरीज लगावल्या. त्याच्यामध्ये आपले दिलीप वेंगसरकर सर जे आहेत, वेंगसरकर, तर दिलीप वेंगसरकर सरांनी सुद्धा सेंचुरी केली आहे. हेमंत बदानीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध या ग्राउंडवर सेंचुरी केली आहे. त्याच्यानं सुद्धा या ग्राउंडवर सेंचुरी झळकवली आहे. मार्क वॉन 133 रन्स या मैदानावर ज्या काढलेल्या आहेत त्या आतापर्यंतच्या हायेस्ट रन्स आहेत. आणि क्रिस क्रेन्स या न्यूझीलंडच्या बॅट्समननी सुद्धा या ग्राउंडवर शतक ठोकलेलं आहे. पण 2005 पर्यंतच या ग्राउंडवर इंटरनॅशनल सामने खेळवण्यात आले. त्याच्यानंतर मग इथलं जे काही क्रिकेट आहे ते पुण्याच्या नवीन ग्राउंडवर म्हणजे गहुंजेवर जे MCAचं नवीन स्टेडियम झालं तिकडे गहुंजेमध्ये आता पुढच्या मॅचेस होतात. IPLच्या पण काही मॅचेस तिथे झालेल्या आहेत. पुणे वॉरियर्स आणि पुणे सुपर जायंट हे जे IPLचे 2 संघ होते त्या संघाचे सुद्धा देखील सगळे सामने तिकडे गहुंजेच्या नव्या स्टेडियमवर ते मॅच खेळण्यात आलेले होते. आता हे स्टेडियम फक्त इथल्या लोकल क्रिकेटसाठी यूज केलं जातं आणि रणजीच्या कधी कधी इथे मॅचेस होतात. सो तुम्ही कधी इथे आलात तर अगदी स्वारगेटला चिकटून हे ग्राउंड आहे. इथे आतमध्ये तुम्ही येऊन हे ग्राउंड पाहू शकता आणि तुमच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या आठवणींना तुम्ही उजाळा देऊ शकता. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पुण्यातल्या नेहरू स्टेडियमला भेट दिलेली आहे. म्हणजे 2005 पर्यंत हे जे ग्राउंड आहे ते इंटरनॅशनल क्रिकेटसाठी ओळखलं जायचं. म्हणजे इकडे इंटरनॅशनल मॅचेस व्हायच्या. मी तुम्हाला सांगितलं की शेवटची इथे मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीनं 2 6 मारले होते आणि त्यानंतर मग इकडे सामने झाले नाही परत, कारण पुण्यामध्ये नवीन स्टेडियम झालं. तर जे जुनं स्टेडियम आहे नेहरू स्टेडियम पुण्यातलं इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड ते दाखवण्याचा मी आज तुम्हाला प्रयत्न केला आहे. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. म्हणजे जर तुम्ही इथे कधी येऊन लाईव्ह मॅच पाहिली असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कोणती मॅच तुम्ही इथे येऊन पाहिली आहे आणि कोणाची बॅटिंग तुम्हाला आवडली, त्यावेळेचं क्रिकेट कसं होतं आणि त्या सगळ्या आठवणी तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या क्रिकेट फॅन्सला म्हणजे तुमचे काही जे काही क्रिकेट वेडे मित्र आहेत त्या क्रिकेट वेड्या मित्रांना आजचा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि असेच भन्नाट व्लॉग पाहण्यासाठी माझं बुलेटवाला अक्षय हे जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मला इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. जर माझ्याशी गप्पा मारायचे असतील तर RJ अक्की हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, तिकडे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. फेसबुकवर सुद्धा RJ अक्षय हे माझं फेसबुक हँडल आहे, तिकडे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. तर पुढचा व्लॉग सुद्धा लवकरात लवकर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बुलेटवाला अक्षय हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि आत्ताचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. सो स्वतःची काळजी घ्या आणि परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा. टाटा, टेक केअर, बाय बाय.